मुंबईमध्ये नोकरीला लावण्याचा आमिष दाखवून मित्रांनी तिघांनी एका मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडलेली आहे। एक युवती कराड रेल्वे स्थानकामध्ये रडत होती आणि यावेळेला तिला आरोपी राजेश विश्वकर्मा याने हेरलं आणि तिच्या रडण्याचं कारण विचारलं। यावर आपली फसवणूक झाल्याचं तिने सांगितलं आणि त्यानंतर राजेशने तिला मुंबईमध्ये नोकरी आणि रूम देण्याचं आश्वासन दिलं आणि तिला आपल्यासोबत मुंबईला घरी घेऊन आला। युवती घरी आल्यानं राजेश आणि त्याच्या पत्नीमध्ये भांडण झालं, म्हणून त्याने त्या मुलीला मित्र फरीदच्या घरी घेऊन गेला आणि तिथे आणखी एक मित्र राजकुमारही आलेला होता। या तिघांनी मिळून या युवतीवर 2 दिवस अत्याचार केले आणि याबाबत शेजारी राहणाऱ्या एका मुस्लिम कुटुंबाला संशय आला आणि त्यांनी मुलीची चौकशी केली तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला। पोलिसांनी या तिन्ही आरोपींना अटक केलेली आहे। त्या दिवशी त्या मुलीला त्याच्या घरीच ठेवलं, पत्नी मुलांसह। त्यावरून त्यांच्यात वादही झाले, म्हणून त्याने त्या मुलीला दुसऱ्या दिवशी मित्राच्या रूमवर ठेवलं। नोकरी लावून देतो असं आमिष दाखवून तिघं मित्रांनी तिच्यावर ठराविक अंतराने अत्याचार केले।